तालुक्यातील चिंचपूर येथील सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करावा. श्री सचिन साठे मातंग समाजातील गायरान धारकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. सिल्लोड तालुक्यातील मौजे चिंचपूर येथील गायरान शेतजमीन गट नंबर 185 मधील मातंग समाजांच्या ताब्यात 1960 ते 70 सालापासून असून गायरान धारकांच्या ताब्यात असल्याबाबत ग्रामपंचायत कार्यालयाने ग्रामसभेत यापूर्वीच ठराव घेतलेला आहे. सदरील ठरावाच्या व इतर महत्त्वाच्या नोंदीच्या आधारे सिल्लोडचे उपविभागीय अधिकारी साहेब तसेच सिल्लोड तहसीलचे तहसीलदार साहेब यांच्या मार्फत तलाठी व तत्कालीन मंडळ अधिकाऱ्यांना सदरील गायरान जमिनी गायरान धारकांच्या नावे करण्यात याव्या असे पत्र दिले होते. परंतु तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्या गायरान शेतजमिनी आजपर्यंत गायरान धारकांच्या नावे करण्यात आलेल्या नाहीत. सदरील गायरान शेतजमीन गट नंबर 185च्या बाजूलाच इतर गटात बरीचशी गायरान शेतजमीन इतर समाजातील नागरिकांनी वडिलोपार्जित सातबारे असूनही अतिक्रम करून ताब्यात घेतलेली आहे व आज रोजी त्या गायरान शेतजमिनीत अद्रक, मिरची, मका, कपाशी यासारखे लाखो रुपयाचे उत्पन्न घेतले जात आहे. मौजे चिंचपूर येथे जमीन सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर झालेला असून तो सौर ऊर्जा प्रकल्प मातंग समाजातील समाज बांधवांच्या ताब्यात असलेल्या गायरान शेतजमिनी 185 मध्ये घेत असल्याबाबत ग्रामपंचायत कार्यालयाने ग्रामसभा न घेता तेथील मातंग समाजातील गायरान धारकांना विश्वासात न घेता इतर गटातील गायरान शेतजमिनीवर सदरील सौर ऊर्जा प्रकल्प न घेता राजकीय उद्देशातून भूमी नसलेल्या मातंग समाज बांधवांच्या ताब्यात व खसत असलेल्या गट नंबर 185 मधील गायरान शेतजमिनीवर जाणीवपूर्वक सौर ऊर्जा प्रकल्प घेतलेला आहे. वारंवार आम्ही कलेक्टर साहेब, तहसीलदार साहेब, बिडो साहेब यांना वारंवार विनंत्या करून सुद्धा साहेबांनी आमच्या नोंदी घेतलेल्या नाही. वारंवार आमचे निकट परिस्थिती असताना सुद्धा रोजमजुरी करून पोट भागवण्याकरता आम्ही जमिनीचं कष्ट करतो साहेब. आमच्याकडे शासन लक्ष देत नाही. वारंवार पाठपुरावा करून सुद्धा आम्हाला न्याय मिळत नाही. परस्पर निर्णय घेतला गेला. परस्पर आमच्या गटामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे. या ग्रामपंचायतनं आमचा ना विचारता ना सवारता आमच्यावर अन्याय केलेला आहे. इतर गट भरपूर असून याच गटाचं नाव टाकून या गटावर गट नंबर 185 मधील आणि सर्व लोक 9 जण असून आम्ही याच्यावर उदरनिर्वाह करत आहे. पहिला माझ्या वरिष्ठ अधिकारी साहेबांना एवढी विनंती आहे. गट नंबर 185 मधील भूमिहीन मातंग समाज बांधवांच्या ताब्यात असलेल्या गायरान शेतजमिनीवर होत असलेला सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करून 185 गटाच्या बाजूलाच असलेल्या गायरान शेतजमिनीतील इतर गटात घेण्यात यावा यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू तथा मानवित लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा एबीएस क्रांती फोर्स सामाजिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सचिन भाऊ साठे यांच्यासह सिल्लोड तालुक्यातील एबीएस क्रांती फोर्स सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथील जिल्हाधिकाऱ्यांना भेट घेऊन चिंचपूर येथील सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मानवित लोकशाही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आरबी साठे साहेब, मराठवाडा अध्यक्ष सुनील मोठे, संघटनेचे जिल्हा निरीक्षक सकाराम आयरे, जिल्हाध्यक्ष नानासाहेब गायकवाड, जिल्हा कोषाध्यक्ष सुखदेव कांबळे, तालुकाध्यक्ष बाबुराव आयरे, युवा तालुकाध्यक्ष फकीरचंद तांबे, तालुका सचिव साहेबराव आयरे, कृष्णा दणके, चिंचपूर येथील गायरान धारक पुंडलिक दणके, समाधान दणके, जनार्दन दणके यांच्यासह अधिक गायरान धारक संघटनेचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी टुडे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा.